नमस्कार. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी. आज या राशीच्या लोकांना कंटाळवाण्या दैनंदिन दिनचर्येपासून मुक्त होण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या आवडत्या कामांमध्ये वेळ घालवून आनंद वाटेल. आज तुम्हाला काही चांगली संधी देखील मिळणार आहे. वैयक्तिक नात्यात गोडवा ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सल्ला तुमच्यासाठी आशीर्वाददायक ठरतील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचे काम लवकर पूर्ण होऊ शकतं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकता. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं. आजचा उपाय, आज दुर्गाजी आणि राधा कृष्णाची पूजा करा. वृषभ राशी. आज या राशीच्या लोकांनी वेळेचा योग्य वापर करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर ती तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा, यामुळे तुम्हाला काही सूचना नक्कीच मिळतील. युवकांना त्यांच्या क्षमता आणि कार्यक्षमतेने काही यश मिळेल. तुमची गोपनीयता बाहेरील आणि अनोळखी लोकांसमोर उघड करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. मुलांचे शिक्षण किंवा करिअर बाबत काही चिंता राहील. तथापि आपल्या संपर्कांद्वारे देखील एक उपाय शोधला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज पूर्णपणे तुमच्या कामावर लक्ष असेल. पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात. आजचा उपाय, आज सुंदरकांडचा पाठ करा. मिथुन राशी. आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल. तुमच्या वागण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. भविष्यातील कोणत्याही कामाची तयारीही सुरू होऊ शकते. मित्रांसह आपले विचार सामायिक केल्याने कोणत्याही समस्येचे निराकरण देखील होईल. आर्थिक स्थितीही सुधारेल. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नका. वादग्रस्त जमीन मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात काही अडचणी येतील, पण यशही मिळेल. तरुणांना त्यांची काही उद्दिष्टे साध्य करण्यात अपयश येऊ शकते, परंतु घाबरण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या त्या आता संपू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या. आजचा उपाय, आज गणपतीसमोर दिवा लावावा. कर्क राशी. आज या राशींच्या लोकांना तुमच्या अनुभवाचा उपयोग करून एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा काढणे तुम्हाला शक्य होईल. तुमचे काम इतर लोकांना प्रेरणा देईल. यासोबतच तुमचे विचारही बदलतील. पैशाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतील, परंतु मोठी गुंतवणूक करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आता घेतलेल्या निर्णयांमुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. कामाशी संबंधित संधी कठीण जातील, परंतु मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.
आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. आजचा उपाय, आज दुर्गाजी दरबाराला भेट द्या. सिंह राशी. आज या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ग्रहस्थिती निर्माण होत आहे. सध्याच्या परिस्थितीत चढउतार असूनही तुम्ही तुमच्या भूमिकेवर आणि निर्णयांवर ठाम राहाल. काही कामाशी संबंधित सकारात्मक बातम्या मिळू शकतात. लोकांशी संबंध बदलल्यामुळे थोडी उदासीनता असेल, परंतु ज्यांना तुमच्याशी जोडायचे आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन तुमची कंपनी सुधारा. कामाशी संबंधित कोणत्याही गोष्टीत तडजोड होणार नाही हे लक्षात ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मानसन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोट समजण्याची चूक करू नका. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आजचा उपाय, आज भगवान शंकराला चंदन आणि अंजिराची फुले अर्पण करा. कन्या राशी. आज या राशीचे लोकांना दिवसभर काम जास्त राहील. व्यस्त असूनही तुम्ही कुटुंब आणि नातेवाईकांसाठीही वेळ काढाल. उत्पन्नाचे कोणतेही रखडलेले साधन पुन्हा सुरू होईल. तरुणांना त्यांच्या कोणत्याही प्रकल्पात यश मिळाल्याने दिलासा मिळेल. दुपारनंतर परिस्थिती काहीशी प्रतिकूल होऊ शकते. यावेळी कोणताही धोका पत्करू नका आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद पाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता. तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील. कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. आजचा उपाय, आज हनुमानजींना तुपाचा दिवा लावा. तुला राशी. आज या राशीच्या लोक, आज तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल आणि सर्जनशील कामात तुमचा चांगला वेळ जाईल. मित्र आणि नातेवाईक यांच्या भेटीचा काळ राहील. घराची देखभाल आणि योग्य व्यवस्था करण्यातही तुम्हाला रस असेल. वेळेनुसार वर्तन बदला. तुमच्या कठोर शब्दांमुळे तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबतचे तुमचे नाते बिघडू शकते आणि तुम्हाला बदनामीसारख्या परिस्थितीलाही सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही पॉलिसी इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवा. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या. जास्त वजन उचलू नका. आजचा उपाय, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा. वृश्चिक राशी. आज या राशीच्या लोकांना प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल. मुलांशी संबंधित चालू असलेल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यात आराम मिळेल. तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत ठेवाल आणि महत्त्वाचे निर्णयही घेऊ शकाल. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये काही व्यत्यय येईल. कोणतेही पेपर वर्क करताना आधी योग्य रिसर्च करा. यावेळी छोट्या छोट्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करू नका.
नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग मिळेल. ही चांगली संधी आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. आजचा उपाय आज गणपतीला तुपाचा दिवा लावावा. धनु राशी. आज या राशीच्या लोकांच्या ग्रहस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. ग्रहांची स्थिती तुमचे वैयक्तिक जीवन अधिक प्रभावशाली बनवत आहे. दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. विवाहासाठी पात्र लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जो तुमचा व्यवसाय आहे त्याला पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग मिळेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. मकर राशी. आज या राशीच्या लोकांना या काळात काही संमिश्र परिणाम होतील. तुम्हाला सर्व गोष्टींवरून तुमचे लक्ष हटवावे लागेल आणि फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वेळ तुमच्या अनुकूल असल्याचे दिसून येईल. ज्या गोष्टी अपेक्षेनुसार पूर्ण होत आहे त्यांच्यासाठी आनंद असेल. तुमच्या बहुतेक अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत. काळजी सोडून फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला. तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही. आजचा उपाय आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. कुंभ राशी. आज या राशींच्या लोकांचा दिवस काहीसा सामान्य असेल. आयुष्यातील कोणतीही गोष्ट तुम्हाला अधिक त्रास देत असेल तुम्हाला ती नीट समजून घेऊन त्यावर काम करावे लागेल. कुटुंबाकडून मिळणारी मदत स्वीकारा. स्वतःला कमकुवत समजणे आणि कठीण काळात हार मानणे मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. सध्याच्या परिस्थितीत येणाऱ्या अडचणी तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठी योग्य ठरतील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाईल. कामात चपळता दाखवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. तणावामुळे बीपीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आजचा उपाय आज दुर्गादेवीला नारळ अर्पण करा. मीन राशी. आज या राशीच्या लोकांना खूप कष्ट करण्याची वेळ आली आहे. परंतु आपल्याला योग्य परिणाम देखील मिळतील. म्हणून तणाव घेऊ नका आणि काही वेळ आत्मनिरीक्षण आणि चिंतनात घालवा. बदलत्या वातावरणामुळे तुम्ही जी काही धोरणे आखलीत त्यांना योग्य यश मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याबद्दल नकारात्मक गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हाला वाईट वाटेल. तणाव घेऊन काहीही साध्य होणार नाही. धीर धरा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत नियमित काळजी व सेवेची गरज आहे.
नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल. तुमचे अधिकारीही तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, परंतु तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहावं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो. आजचा उपाय, आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.